अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये तब्बल 3 मुलांना दत्तक दिल्याचा प्रकार समोर आलाय। मात्र बाळ विक्रीचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं प्रशासन देखील आता सतर्क झालंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं तातडीनं समिती गठीत करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी इथल्या 45 वर्षीय बच्चूबाई हंडोके यांनी 10 ऑक्टोबरला एका मुलाला जन्म दिला। नियमित तपासणीसाठी आलेल्या आशा सेविकेनं बाळ घरी नसल्याचं पाहिलं आणि त्यानंतर तात्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली आणि बाळ विकल्याचा संशय बळावला। मात्र बच्चूबाईंनी स्वतः पुढे येत बाळ नातेवाईकांनाच दत्तक दिल्याचा दावा केलाय। आश्चर्याची बाब म्हणजे बच्चूबाईंनी आतापर्यंत 12 मुलांना जन्म दिलाय आणि त्यापैकी 3 मुलं दत्तक दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे आणि या 3 मुलांचा ताबा मात्र आता पोलिसांनी घेतलाय। कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं दत्तक घेण्याची प्रक्रिया झाली नसल्याचं नातेवाईकांचं मात्र म्हणणं आहे। त्र्यंबकेश्वरमधील बरड्याच्या वाडी येथील एका मातेने आपल्या मुलांना विकल्याचा आरोप एका संघटनेने केला। त्यानंतर या प्रकरणामध्ये आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। काल रात्रीपासून घोटी पोलीस स्टेशनची 3 पथकांनी 3 दत्तक दिलेल्या मुलांचा शोध घेतला। त्याचबरोबर ते मुलं ज्या ठिकाणी दत्तक दिलेली होते त्या नातेवाईकांचा देखील शोध घेण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर दत्तक घेतलेले जे आहेत नातेवाईक ते बरोबर आहेत। दादा काय प्रकार आहे नेमका, तुम्ही काय सांगाल? आम्ही जे मूल दत्तक घेतलंय ते आता सध्या 2 महिन्याचं आहे। तर आम्ही घेतलंय ते मूल आमच्या नातेवाईकच आहेत। ते आम्हाला ताई समान म्हणजे ताईच लागतात। ते आम्हाला एक आमच्या नातेवाईक आहेत, त्या आमच्याच ह्याच्यात। तर असा आरोप होतोय की त्यांना तुम्ही पैसे देऊन ते मूल विकत घेतलं असं त्यांचं नाही, नाही, हे चुकीचं आहे, हे सगळं चुकीचं आहे। काय माणूस समोरचा काही पण बोलू शकतो विरोधात, आमचं असं काहीच म्हणणं नाहीये। आम्ही पैसे देऊन किंवा व्यवहार करून विकत घेऊन असं काही केलं नाहीये। एक दत्तक म्हणून आम्ही घेतलेलं आहे आणि आमच्याजवळ थोडेफार कागदपत्र पण आम्ही बनवलेले आहेत। त्या ताईकडे पूर्णपणे कागदपत्र नसल्यामुळे, डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यामुळे तर ते काम आमचं अपूर्ण राहिलंय। त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो, तर आम्ही आमच्या ताब्यात घेण्यासाठी थोडंसं आम्ही पेपर बनवले, पण ते पूर्णपणे झाले नाही। याच्यावरून थोडंसं प्रॉब्लेम आला। असं मुलगा तुमच्याकडे जे लहान मुलगा जो दत्तक घेतलाय तुम्ही, किती महिन्याचा आहे? तो आता साधारण ते 2 महिन्याचा आहे। 2 महिने 1-2 माझे असे 4-5 दिवस झालेले आहेत। असे म्हणजे 2 महिन्याच्या थोड्या पुढेच आहेत, 1-2-4 दिवस असे असं झालेलं आहे। राहायला कुठे? आता आम्ही शहापूरला राहिलाय आणि त्याच्यामुळे काही आम्ही व्यवहार असा काही केलेला नाही। हे गैरसमजूतपणा दूर करावी अशी आमची विनंती आहे। जे आमच्यावर जे हाल लावलेत ते हे दूर करावे, समजून घ्यावे असं आमचं म्हणणं आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। ते बाळ दत्तक म्हणून दिले, हा. तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदच आहेत ते। हा. ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिले आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 हा. आहे। हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? हो। काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे, त्याच्यामुळे ते दिली आम्ही।